गुड मॉर्निंग माझ्या मैत्रिणींनो, तुमच्या सर्वांचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर सकाळचे वाजले आहे 6 आणि मी आली आहे मॉर्निंग वॉकवरून. आत्ता बारी आहे सकाळचे धावपळीची, म्हणजे स्कूलला मुलांना पाठवायचं आहे. तर त्यासाठी मी त्यांच्यासाठी टिफिन बनवते. त्यांच्यासाठी नाही, फक्त सियासाठी. सियाची मॉर्निंगला असते आणि युवांची दुपारची स्कूल असते. तर आता इथं मी बनवत आहे भेंडीची भाजी, फुलके आणि मसाला पराठा आणि चहा. भेंडीची भाजी फार सिंपल बनवणार आहे, कारण की ही सियाची डिमांड आहे. सियाला अशी सिंपल भेंडी फार आवडते. तशी मी वेगवेगळ्या प्रकारची भेंडी करून तिला देत असते, पण आज तिची स्पेशल डिमांड होती की अशी सिंपल फ्राय भेंडी तिला हवी होती. म्हणजेच काय, फक्त त्यामध्ये जिरा मोहरीची फोडणी, लसूण, हिरवी मिरची, हळद, मीठ आणि ही अशी चॉप केलेली भेंडी. तर ती इतकी सिंपल रेसिपी आहे. तर भेंडी मी रात्री चॉपिंग करून ठेवली होती, कारण की सकाळी गडबड होऊ नये म्हणून मी असं काही चॉपिंगचं काम रात्रीच करून ठेवत असते. तर इथे मी भेंडी फ्राय करत आहे. आणि हा जो तुम्ही पॅन पाहत आहे ना, तर हा ॲक्च्युली नॉनस्टिकचा पॅन आहे, पण त्याची क्वालिटी इतकी चांगली नाही. तो मी डीमार्टवरून परचेस केला होता. थोडंसंही घासलं की त्याचं ते वरचं जे कोटिंग ते निघून जायचं, म्हणून घासून घासून तो पॅन तसं झाला आहे. आणि ते बाजूला थोडंफार राहिलं, ते आणखी थोडंसं घासलं तर निघून जाईल. आता इथे सियाला मी दिला आहे चहा नाश्ता. चहा नाश्त्यामध्ये फक्त ती चहा आणि बिस्किटच खात असते, कारण की दूध तिला सकाळचं पचत नाही. दूध पिलं की तिला बसमध्ये उलटी येते, म्हणून ती फक्त चहामध्ये बिस्किट बुडून खाते आणि उरलेला चहा मला प्यायला देते. आता इथं मी तिचा उरलेला चहा घेतला आहे आणि लागले आहे फुलके करण्यासाठी. तर भाजी तर करून झालीच आहे, तर असे 2 फुलके मी तिला करून देणार आहे. हे तिला लाँग ब्रेकला होईल आणि शॉर्ट ब्रेकसाठी तिला मी मसाला पराठा करणार आहे. तर हा असा असतो माझा सकाळचा रुटीन. आता मसाला पराठ्याची रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे. सिंपल आहे. फक्त एक मोठी पोळी लाटून घ्यायची, त्याला थोडंसं तेल लावून त्यामध्ये हळद, मीठ, धनिया पावडर, ओवा आणि ऑरेगॅनो म्हणजे आपलं पिझ्झा हब असतं ना, ते ऑरेगॅनोने चव एकदम छान लागते. जसं काही चीज टाकल्यासारखी फिलिंग येते. आणि थोडंसं तेल टाकून हे पूर्ण पोळीवर पसरून घेतलं आहे. आणि ह्याची आबडधोबड कधीही साईजची तुम्ही कोणत्याही शेपमध्ये ट्रायंगल, स्क्वेअर, सर्कल अशी पोळी बनवू शकता. तर इथं माझा मसाला पराठाही तयार झाला. आता हा मसाला पराठा ना सियाचा खूप खूप फेवरेट आहे. आणि सियाच्या क्लासमध्ये, म्हणजे जुनी स्कूल होती त्यामध्येही आणि या नवीन स्कूलमध्ये सगळ्यांचा फेवरेट आहे. हा मसाला पराठा आला तर तिला नीट खायला भेटत नाही. आता शॉर्ट ब्रेकला तिला इतका काही जात नाही, मसाला पराठा इतका पूर्ण जाणार नाही, पण तिचा फेवरेट आहे. आणि तिच्या क्लासमेटला म्हणजे तिच्या मैत्रिणीचाही फेवरेट आहे, म्हणून थोडासा मोठा दिला आहे. तर मी जर लाँग ब्रेकला तिला दिला असता ना, तर तिला 2 द्यावे लागतात, कारण की एक तिला आणि तिच्या मैत्रिणीला. आता भेंडीची भाजी, रात्री भेंडी फारच थोडीशी शिल्लक होती, म्हणून तिच्यापुरतंच भेंडी केली आहे. तर भेंडीची भाजी, 2 फुलके आणि मसाला पराठा हे तिचं टिफिन आहे आजचा. आणि 7 वाजले आहे. आता 7 वाजता तिची बस आहे. सिया मला आणि देवाला नमस्कार करून स्कूलला निघाली आहे. आता गुड न्यूज ही आहे, सियाने जे पार्टिसिपेट केलं होतं दयाभाभीच्या रोलमध्ये, ती फर्स्ट आली आहे. तर सगळ्यांनी पटापट चला कमेंट बॉक्समध्ये तिला कॉंग्रॅच्युलेशन करून लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचे आहे. ओके, चलो बाय.